पुणे पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलंय। या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचल्याचं तपासात समोर आलं। या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी 19 फेब्रुवारीला 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केलं। त्यातील आरोपीने ड्रग्ज साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातल्या विश्रांतवाडी भागात लपवला होता। या आरोपींच्या चौकशीत त्याचे धागेदोरे पुणे, मुंबई आणि दिल्लीसह देशाच्या विविध राज्यात पसरल्याचं समोर आलं। या प्रकरणी पुणे आणि दिल्लीत छापेमारी करण्यात आली। पुणे आणि दिल्लीतून 1700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 4000 कोटी रुपये आहे। दिल्ली येथे टोटल जे प्रेमाइसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे। कुरिअर कंपनीच्या माध्यमातून ड्रग्जचा साठा देशाच्या बाहेर पाठवण्यात येणार होता। कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे। हे ड्रग्जचं रॅकेट कुठपर्यंत पसरलंय आणि त्याचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आणि IT हब बनलेल्या पुण्यात ड्रग्जचं उत्पादन आणि देशाबाहेर त्याचं वितरण होत असल्याची धक्कादायक बाब पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अवघ्या 4 दिवसात विविध ठिकाणी छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचं MD ड्रग्ज जप्त केलं। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गेल्या 4 दिवसात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे। 18 फेब्रुवारीला सोमवारी पेठेतील छापेमारी 2 किलो MD ड्रग्ज सापडलं। 19 तारखेला विश्रामवाडीतल्या गोदामात 110 कोटींचं 55 किलो MD जप्त करण्यात आलं। 20 फेब्रुवारीला कुरकुम MIDC मधील एका कारखान्यातून 1100 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 20 तारखेला दिल्लीत 800 कोटी रुपयांचं 970 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 21 तारखेला सांगलीतल्या कुपवाडमधून 140 किलो अंदाजे 300 कोटीचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं। विशेष म्हणजे यात एक परदेशी नागरिकाचा देखील समावेश असून सॅम ब्राउन असं परदेशी नागरिकाचं नाव आहे। तो या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे। आता या सॅम ब्राउनचं खरं नाव आहे का आणखी काही, नेमका तो कुठून रॅकेट चालवत होता, हा सध्या कुठे आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी पुणे पोलीस अथक परिश्रम घेत आहेत। पुण्यातल्या ड्रग्ज रॅकेटचं सांगली कनेक्शन अखेर समोर आलंय। पुणे क्राईम ब्रँचनं केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपून ठेवलेले 280 ते 300 कोटींचे 140 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले। पुणे पोलिसांनी सांगलीतून 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय। पुणे पोलिसांनी सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथल्या ड्रग्ज साठ्यावर छापेमारी करत 50 किलो ड्रग्ज जप्त केलं। पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्जचा थेट संबंध सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड ठिकाणी असल्याचं तपासात समोर आलं। पुणे पोलिसांचं पथक सकाळपासून कुपवाड शहरात ठाण मांडून होतं। दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेनं MD ड्रग्ज आणि गांजाचा मोठा साठा जप्त केला। पोलिसांनी 1,36,00,000 किमतीचा 564 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी 13 आरोपींना अटक केली आहे। कर्नाटकातील कलबुर्गी येथून याच मास्टरमाइंड आरोपी फैयाज शेखला अटक करण्यात आली। या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले MIDC मधले कारखाने जे आहेत ते कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी MDचे प्रोडक्शन करणे असं या गँगची कार्यपद्धती होती। महाराष्ट्रातील विविध MIDC मध्ये बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन त्या ठिकाणी MD ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू असल्याचं समोर आलं। ड्रग्जची ही पाळंमुळं समूळ उखडून काढण्याची गरज आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। सापडलेल्या नोंदीनुसार कुणबी आणि मराठा एकच आहे, त्यामुळे OBC आरक्षणावर ठाम असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। जरांगे पाटलांच्या आंदोलनानं राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं स्पष्ट झालं। मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करत आंदोलनाची रूपरेषा सादर केली। नेत्यांच्या दारासमोर कोणी जाऊ नये असं सांगताना राजकीय नेत्यांनी आमच्या दारासमोर येऊ नये असंही जरांगे पाटील म्हणाले। तुम्ही आम्हाला मराठीची समजत नाही वाटतं बहुतेक, मग आम्ही तुम्ही मराठीच ऐकून तुम्हाला समजत नाही हे बरोबर। शनिवारपासून राज्यभरात मराठा समाजानं दररोज 2 टप्प्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। 29 तारखेला मराठा घरी नाही राहायला पाहिजे। एक भी पुरे जिल्ह्याच्या ठिकाणी एकच आंदोलन करायचं, रास्ता रोको करायचं नाही। आदर्श शांततेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। म्हणजे तर मराठ्याचं आरक्षण मिळू शकता रोग आला का तुम्हाला पुढे ढकलायला 2-3
काय आमचं धाराशिव मिळतं. 29 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर वृद्धांनीही उपोषणाला बसावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. आरक्षणाबाबत जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा तिढा सोडवताना सरकारची कसोटी लागणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाम आहे. यासाठी आंदोलनाची रूपरेषा त्यांनी जाहीर केली. मात्र त्याचवेळी त्यांच्या एकेकाळच्या सहकार्यानं जरांगे पाटलांच्या विरोधात दंड थोपटले. मनोज जरांगे पाटलांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर आरोपांच्या तुफान फैरी झाडल्या. त्यांच्यावर जरांगेंनीही जोरदार पलटवार केलाय. हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य. मला हा अनुभव आला. ट्रॅप कशाला म्हणतात मग? मी कसा बदनाम होईल? मग मी मराठ्यांपासून कसा तुटून? आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचंय, त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं. वाशीत जरांगेंनी बंद खोलीत काय चर्चा केली असा सवाल बावस्करांनी विचारलाय. जरांगे जाहीर कर, त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते? नाहीतर काढ ना, त्यांच्या सुद्धा शूटिंग घेते. नेत्या संगीत होता ना, वही बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना माग तू. आंदोलनासाठी पैसे कुठून आणले असा सवाल करत जरांगेंच्या मागे ईडी लावण्याची मागणी बारसकरांनी केली आहे. लक्ष कसं वेधून घ्यायचं हे जरांगेंना माहीत असल्याचा टोला बारसकरांनी लगावलाय. अजित पवारांच्या बंडानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यामुळे पवार कुटुंबात दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार वगळता राजकारणाशी संबंधित नसलेल्या पवार कुटुंबियांपैकी कुणीही अजून सगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं नव्हतं. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यानं जसा आपल्या काकाला धक्का दिला तसंच बारामतीत अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो. युगेंद्र पवार, अजित पवारांचे सख्खे पुतणे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांनी बुधवारी सकाळी बारामतीत शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. तिथल्या पदाधिकाऱ्यांशी युगेंद्र यांनी संवाद साधला. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्यानं अजितदादांची साथ सोडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं. युगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे. युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील झाल्यास अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या तोंडावर पवार कुटुंबात राजकीय फाटाफूट झाल्यानं बारामतीचा कौल कुणाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात कांटेकी टक्कर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नणंद भाऊजाईमधला हा सामना हाय व्होल्टेज होणार असल्याचं चित्र निर्माण झालं. कारण बारामतीमध्ये शरद पवार यांना मांडणारा मोठा वर्ग आहे. तसाच अजित पवार यांची सुद्धा मोठी ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही गटांची बारामतीतली राजकीय ताकद किती यावर शिक्कामोर्तब होणार आहे. नुकतंच अजित पवारांनी कुटुंबात एकटं पाडलं जाईल असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर युगेंद्र पवारांच्या निमित्तानं बारामतीत काहीसं असंच घडतंय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली 2-4 लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही. कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय. या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघात भावनिक महापूर आल्याचं दिसतंय. त्यामुळे बारामतीत दादा के साहेब असा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. कारण बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत भावनेचा पूर आला. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होणार असल्याचं बोललं जात आहे. बुधवारी सकाळी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटात सहभागी होण्याचे संकेत दिले. तसंच युगेंद्र यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्याचं कौतुक केलं. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र यांनी आपला प्रचार केल्यास आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. अजून उमेदवार ठरलेले नाहीयेत, त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बोलू. ठरले तर तुम्ही जर ठरले तर बघू. तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय नाही. माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल. योगेंद्र पवार शेवटी अजितदादांच्या घरातले आहेत. त्यांच्या येण्याने काही फरक पडणार नाही. बारामती लोकसभा आम्ही त्या ताकदीनं जिंकणार. लोकसभेच्या तोंडावर युगेंद्र पवार यांची शरद पवारांना साथ म्हणजे अजित पवार यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते सातत्यानं अजित पवार यांना लक्ष्य करत आहेत। आता शरद पवारांचे नातू असलेल्या आमदार रोहित यांनी काका अजित पवारांवर थेट बैलाचा संदर्भ देत हल्ला चढवला। त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण बैलपोळा सुरू झालाय का अशी मिश्किल चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या हाती आल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांना लक्ष्य केलं जातं। त्यातच रोहित पवारांनी थेट बैलाचा संदर्भ देत अजित पवारांना टोला लगावला। रोहित पवार एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी अजित पवार येत्या काळात एकटे पडतील असं भाकीत वर्तवलं। रोहित पवारांची ही टीका राष्ट्रवादीच्या चांगलीच जिवारी लागल्याचं दिसलं। राष्ट्रवादी काँग्रेसनंही रोहित पवारांवर हल्ला चढवलाय। तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही, तसंच आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही। इतकी त्यांची उंची नाही आहे की अशा पद्धतीने त्यांनी अजितदादांवर बोलावं। ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय त्या व्यक्तीचं नाव आम्ही कधीच तोंडी घेणार नाही। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसवरून आता पवार काका पुतण्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू झाली आहे। पण एकीकडे कोर्टात संघर्ष सुरू असताना दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झालेत। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली। त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला। असं असलं तरी 1980 ची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास शरद पवारांना वाटतो। आमदारांनी सोडून जाणं चिंतेचा विषय नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। त्यासाठी त्यांनी 1980 चा राजकीय संदर्भ दिला। 1980 साली माझ्या पक्षाचं 59 आमदार निवडून आले, अंतुले मुख्यमंत्री होते। त्यावेळी बंडानंतर झालेल्या निवडणुकीत काय घडलं तेही पवारांनी सांगितलं। 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्षांनी झाली, 6 सोडून जे आमदार गेले होते त्याचे 95% आमदार पराभूत झाले। त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास पवारांनी व्यक्त केला। त्यामुळे नेहमीच होईल। सध्या पवारांसोबत 12 आमदार आहेत। आता या आमदारांची संख्या वाढून आगामी निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे आगामी काळात स्पष्ट होईल। राज्यात गेल्या काही दिवसातलं राजकारणात मोठे उलटफेर झाले। एकाच घरातील व्यक्ती 2 वेगवेगळ्या पक्षात असल्याचं दिसून आलं। रायगडात असं चित्र दिसून आलं। रायगडमध्ये शरद पवारांची पॉवरफुल खेळी करत सुनील तटकरे यांच्या भावाला ताकद देत त्याला मोठी जबाबदारी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांना खासदार सुनील तटकरेंनी साथ दिली। अजित पवारांसोबत असलेल्या सुनील तटकरेंना शरद पवारांच्या पक्षानं मोठा धक्का दिला। सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षानं ताकद देत उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली। दरम्यान 2014 पासूनच शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये कार्यरत असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं। माझे बंधू 2014 सालापासूनच कधी शिवसेनेमध्ये कधी भारतीय जनता पक्षामध्ये असे वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात। त्यांनी कुठे काम करावं त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे ते मला सोडून गेले असं म्हणणं संयुक्ती ठरणार नाही। आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्यामुळे त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद देण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडचं राजकारण तापण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांची इंडिया आघाडीला धक्के बसतायत। आधी ममता बॅनर्जी, त्यानंतर आधी त्यांनी एकलार चिल्लोरेचा नारा दिला, त्यानंतर आता उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीत बिघाडीची शक्यता होती। मात्र गेल्या काही दिवसापासून राजकीय धक्के सहन करणाऱ्या इंडिया आघाडीसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी जागा वाटपावरून सहमती झाली आहे। उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा जागांपैकी 17 जागांवर काँग्रेस तर उर्वरित 63 जागांवर सपा लढणार आहे। विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी चर्चा करा अथवा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सपा काँग्रेसची युती झाली। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि सपामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्यानं इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे। डिसेंबर महिन्यात लागू केलेली कांदा निर्यात बंदी उठवत असल्याचा निर्णय केंद्र सरकारनं रविवारी घेतला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय। मात्र अवघ्या 72 तासात केंद्र सरकारनं हा निर्णय बदलला।
मंगळवारी केंद्रीय कृषी सचिवांकडून कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम असेल असं जाहीर करण्यात आलं। त्यामुळे या निर्णयाचे परिणाम बुधवारी सकाळी पाहायला मिळाले। लासलगाव, मनमाडसह नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडले। मंगळवारच्या तुलनेत क्विंटल मागे सरासरी 450 रुपयांची घसरण झाली। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले। जोरदार घोषणाबाजी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी निर्णयाचा निषेध केला। शेतकरी कसा वाचला पाहिजे हे धोरण महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही असं झालंय। शेती करावा का नाही म्हणजे सरकार शेतकऱ्यांना येड्यात काढतंय। हमी भाव मिळाला पाहिजे, बाजारभाव मिळाला पाहिजे, निर्यात बंदी उठली पाहिजे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून या विद्यमान केंद्र सरकारला इथे प्रचंड झळ सोसावी लागेल। निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला। त्यामुळे कांदा निर्यात बंदीवरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील विश्रांत नगर भागात अतिक्रमण कारवाईच्या वेळेस मोठा राडा झाला। महापालिका आणि पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी गेलं, मात्र अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा झाला। त्याचं झालं असं, छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांत नगर इथं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं। अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 JCB, अग्निशामक दलाच्या गाड्या सोबत पोलीस प्रशासनानं देखील दंगल नियंत्रण पथक आणि त्यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळावर तैनात केला। मात्र त्याचवेळी स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत रस्त्यावर ठिय्या दिला। यावेळी महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। त्यांनी कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अतिक्रमण हटवत असताना स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली। यावेळी स्थानिक आणि पोलीस आमने सामने आले। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडत पोलिसांनी जमावाला पांगवलं। लहान लेकरं घेऊन कुठे जायचे? माझी भाची डिलिव्हरी झालेली 15 दिवसाची, ही माझी नात आहे, माझे लेकरं आजारी पडाले। दगडफेकीच्या घटनेनंतर आता परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना न जुमानता प्रशासनानं काही ठिकाणचं अतिक्रमण उद्ध्वस्त केलं। किमान आधारभूत किमतीच्या मुद्द्यावरून पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय। मागण्या मान्य होत नाही तोवर माघार घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। किमान आधारभूत किमतीच्या मागणीवरून हजारो शेतकरी शेकडो ट्रॅक्टर घेऊन शंभू सीमेवर दाखल झाले। दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मजबूत तटबंदी केली आहे। दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना सिंगू सीमेवरच रोखलं। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्याचप्रमाणे पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराचा मारा केला। अश्रुधुराचा त्रास होऊ नये यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी विशेष प्रकारचे मास्क घातले होते। दरम्यान शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रश्नी शुक्रवारी पुढची रणनीती ठरवली जाणार आहे। 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। या परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार विविध उपाययोजना करण्यात आल्या। त्यासाठी भरारी पथकं नेमण्यात आली। त्यासोबत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर केला जातो। 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेसाठी पहिल्यांदा ड्रोनचा वापर करण्यात आला। जिल्ह्यात एकूण 28 संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत। त्यातील काही केंद्रांवर आणि केंद्र परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली। यासोबत काही संवेदनशील परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी अचानकपणे भेटी दिल्या। एकीकडे कॉपी रोखण्यासाठी असे प्रयत्न सुरू असताना बीडमध्ये मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची जीवघेणी कसरत सुरू असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। विद्यार्थ्यांना दुसऱ्या मजल्यावर कॉपी पुरवण्यासाठी काही तरुण खिडकीतून छतावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं। कॉपी पुरवणाऱ्या तरुणांवर कारवाईची मागणी होतीये। नवा जीव पहिला श्वास घ्यायला आसुसलेला होता। गर्भवती असह्य प्रसव वेदनांच्या गर्दीत अडकली होती। गर्भवतीच्या पतीसह कुटुंबीय चिंतेत होते, मात्र माणुसकीची परीक्षा अजून बाकी होती। ही घटना आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या अरगमधली। असह्य प्रसव वेदनांमधून गर्भवतीची सुटका करण्यासाठी रुग्णवाहिका दारात आली। त्यावेळी शेजारच्या शेतकऱ्याला रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची विनंती गर्भवतीच्या कुटुंबियांनी केली। मात्र संबंधित शेतकऱ्यांना हा रस्ता द्यायला नकार दिला, कारण गर्भवतीचं कुटुंब आणि संबंधित शेतकऱ्यांसोबत रस्ता वहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे। गर्भवती आणि रुग्णवाहिकेला रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला साथ घातली गेली, मात्र माणुसकीचा पाझर फुटला नाही। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले, मात्र अडलेली महिला मोकळी होण्यासाठी वाट अडलेली राहिली। परिणामी गर्भवतीला चक्क झोळीत घालून झाडाझुडपातून वाट काढावी लागली। रस्ता नसल्यानं सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत महिलेला झोळीतून नेण्यात आलं। त्यानंतर तिला बाळंतपणासाठी मिरजेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या सगळ्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे।
शैलीदार आणि रसाळ निवेदनानं संगीतप्रेमींच्या गळ्यातले ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी HN रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबईत 1932 साली जन्मलेल्या अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला. रेडिओ, सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील बिनाका गीतमाला या त्यांच्या कार्यक्रमानं तेव्हाचे लोकप्रियतेचे सगळे मापदंड मोडीत काढले. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे. सयानी यांच्या खास आवाजातील जी हां बहनों और भाइयों आप सुन रहे हैं ही वाक्य आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या कार्यक्रमासाठी रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65,000 पत्रे यायची. सयानी यांनी जवळपास 19,000 जिंगल्सना आवाज दिला. त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या समहाच अशी प्रतिभा असलेला हा अस्सल कलावंत हरपल्यानं रेडिओ मूक झाल्याची भावना व्यक्त होतीये. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.